नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जी आपली कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे, म्हणजे जे TRTI, बार्टी, RT आणि सारथी आणि अमृत यांसारख्या संस्थांची जे एकत्रित सामायिक प्रवेश परीक्षा जी CETची एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉमन एंट्रन्स टेस्ट. तर त्याचा एक्झाम पॅटर्न काय आहे, म्हणजे आता तुम्हाला कशा प्रकारची एक्झाम द्यावी लागेल, त्यामध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे येईल, याची संपूर्ण माहिती, संपूर्ण सिलेबस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या सर्व जिवलग मित्रांना एकदा शेअर करून द्या. तर सर्वात आधी आपल्या UPSCचे विद्यार्थी म्हणजे नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण योजना दिल्ली आणि महाराष्ट्रासाठी जर तुम्ही अप्लाय केलेला असेल तर त्यासाठी जो सिलेबस लागते तो आपण जाणून घेऊ. सर्वात अगोदर तुम्हाला करंट इव्हेंट अँड नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, त्यानंतर हिस्ट्री, इंडिया आणि इंडियन नॅशनल मुवमेंट, त्यानंतर इंडियन वर्ल्ड जिओग्राफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, इंडिया अँड वर्ल्ड. ठीक आहे. त्यानंतर इंडियन पॉलिटी, त्यानंतर गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायत राज, पब्लिक पॉलिसी, राईट इश्यू, ETC. त्यानंतर इकॉनॉमिक्स आणि ETC तुम्ही रीड करा. त्यानंतर जनरल इश्यू, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी इत्यादी तुम्हाला लागेल. त्यानंतर जनरल सायन्स यासारखं तुम्हाला सिलेबस जो आहे तो UPSCच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे दिल्ली आणि महाराष्ट्राकरता नागरी सेवा पूर्व प्रशिक्षणचे विद्यार्थी आहेत त्यांना लागणार आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही लँग्वेजमध्ये. त्यानंतर MCQ बेस जे आहे म्हणजे MCQ टाईप तुम्हाला 4 ऑप्शन राहील, त्यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही आहे. टोटल मार्क जे आहे ते 100 पैकी तुम्हाला जो आहे तो आता कट ऑफ लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इथे तुम्ही रीड करू शकता की कोणत्याही प्रकारचे नकारात्मक गुण तुम्हाला मिळणार नाही आहे, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्ही पूर्ण प्रश्न जे आहे ते सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर परीक्षेचा कालावधी जो आहे तो 2 तासाचा असणार आहे UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तर नेक्स्ट इथं तुम्ही रीड करू शकता की महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत जे राज्यसेवेची पूर्व प्रशिक्षण योजना आहे आणि MES म्हणजे अभियांत्रिकी सेवा पूर्व प्रशिक्षण योजना आहे, तर त्याच्यासाठी लागणारा जो सिलेबस आहे तो आहे करंट इव्हेंट, नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल मुवमेंट, त्यानंतर इंडियन वर्ल्ड जिओग्राफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल, त्यानंतर जिओग्राफी, इंडिया आणि वर्ल्ड. ठीक आहे. त्यानंतर इंडियन पॉलिटी, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायत राज, पब्लिक पॉलिसी, राईट इश्यू आणि ETC. त्यानंतर इकॉनॉमिक आणि इतर लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर जनरल इश्यू, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज, ETC. त्यानंतर जनरल सायन्स. आता टोटल नंबर ऑफ क्वेश्चन यासाठी 100 लागणार आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. नेचर ऑफ पेपर MCQ टाईप असणार आहे आणि टोटल मार्क जे आहे ते 100 पैकी तुमचा जो आहे तो कट ऑफ लागेल. यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग म्हणजे नकारात्मक गुण नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि परीक्षेचा जो कालावधी आहे तो 2 तासाचा जो आहे तो असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट माहिती आपण जाणून घेऊ. आता नेक्स्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते JMFCचे जे विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा जो सिलेबस आहे तो आहे द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिडर, त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, द सिव्हिल प्रोसिडर कोड, द महाराष्ट्र रेंट आणि कंट्रोल ॲक्ट इत्यादी प्रकारचे 10 सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 राहणार आहे. मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. नेचर ऑफ पेपर MCQ टाईप आणि टोटल नंबर ऑफ मार्क्स जे आहे ते 100 पैकी तुमचे कट ऑफ जो आहे तो लागेल. त्यानंतर CET जी आहे याची यामध्ये कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग म्हणजे नकारात्मक गुण आहे नाही विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेचा कालावधी जो आहे तो 2 तासाचा असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट SSCचे विद्यार्थ्यांसाठी जो सिलेबस लागेल म्हणजे SSCचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी जनरल इंटरेस्ट अँड रिझनिंग म्हणजे रिझनिंग, त्यानंतर जनरल अवेअरनेस तुम्हाला लागणार आहे, त्यानंतर क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, त्यानंतर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. 4च सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 म्हणजे 25, 25, 25, 25. त्यानंतर इंडियन मीडियम ऑफ एक्झाम जे आहे ते इंग्लिश म्हणजे दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर जो आहे तो देता येतो. त्यानंतर नेचर ऑफ पेपर जो आहे तो MCQ बेसिस असणार आहे आणि टोटल मार्क्स जे आहे ते 100 पैकी तुमचे कॅल्क्युलेशन केला जाईल. त्यानंतर याची सुद्धा CETची एक्झाम होईल आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. परीक्षेचा कालावधी जो आहे तो 1 तासाचा जो आहे तो असणार आहे. त्यानंतर IBPSचे विद्यार्थी त्यांच्यासाठी 3च सब्जेक्ट आहे, एक इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100. मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. नेचर ऑफ पेपर MCQ बेस आणि टोटल मार्क्स जे आहे ते 100 पैकी तुमचा कट ऑफ लागेल. त्यानंतर याच्यासाठी जे एक्झाम होईल तुमची CETची ते ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येईल आणि नकारात्मक गुण नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग याला राहणार नाही आहे आणि परीक्षेचा कालावधी जो आहे तो फक्त 1 घंट्याचा असणार आहे. 1 घंट्यात तुम्हाला 3 सब्जेक्ट जे आहे 100 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. त्यानंतर 6वा जो पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पोलीस आणि मिलिटरी तो आतापर्यंत सध्या सुरू व्हायचा आहे, कारण अगोदरचे जे विद्यार्थी आहे TRTIचे त्यांचीच बॅच अजूनपर्यंत स्टार्ट व्हायची आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आता हे सर्व व्हायचेच आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचा सिलेबस होता. तुमच्या एक्झामनुसार तुम्ही ही संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देतो, तिथून तुम्ही हे PDF रीड करू शकता, याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.